मॅडम एक मिनटं. ज्येष्ठ कथाकथनकार खलाने सर यांना प्रथमतः अभिवादन. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रसिक श्रोते हो, मला ग्रंथोत्सव कार्यक्रमामध्ये माझी स्वलिखित कथा सादर करण्याची संधी मिळते त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. माझी स्वलिखित ओंजळ ही कथा मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे. मी अपेक्षा अशी करते की आजूबाजूला जे कोणी असतील तर त्यांनीही जर मंडपात एवढा झालेली शेतात गेलेली माणसं घराच्या ओढीनं झपझप चालून येत होती. आया बाया तर जास्तच लगबगीनं येत होत्या. आपल्या चिमण्या पाखरांना भूक लागली असेल, घरी जाऊन स्वयंपाक केला पाहिजे ह्या विचारांनी त्यांच्या पावलांनी वेग घेतला होता. तात्या देखील आपल्या वाटेनं खाली मान घालून जात होता. बायकांकडे वर नजर करून पाहणं त्याला कधी जमलंच नाही. कित्येक वर्षांपासून बायकोचं निधन झालेलं असूनही एकनिष्ठतेचं व्रत त्याने पाळलेलं होतं. किशा आपल्या घरी वाट पाहत असेल या विचारानं तोही झपझप चालू लागला. घरी आला. अंगणात पाण्यानं बादली भरलेली होती. डोक्यावरची टोपी काढली आणि खुंटीला टांगली. फाटक्या धोतराचा सोगा खोचला आणि हातपाय धुवून जवळच असलेल्या खाट्यावर त्याने अंग टाकलं. तितक्यात किशा जवळ आला, थोडा घुटमळला आणि मग हळूच म्हणाला, तात्या, मी काय सांगस? काय रे किशा, काय सांगस? सांगू का? काय पाहिजे तुले? तात्या, माले परीक्षा फी भराले पैसा पाहिजे. तशा मापान शेतच सोडा, पण कम पड राहीणार. परम शेवटली तारीख शे. अरे मग असं घाबरी घाबरी का बरं मांगी राहीना? दिसू का? घरमा बाजरीना कणशे पडेल शेतस. त्या कुटी सण बाजरी हिंगी 500 पाहिली. तेवढी बाजरी काढी सण सकाळी की टाकसू. पैसा जमी जातील. तू काही काळजी करू नको, अभ्यास कर फक्त बस. किशा खुश झाला. तात्यांकडे शाळेच्या बाबतीत पैशांची मागणी केली की ती पूर्णच होत असे. किशा हुशार मुलगा होता. तात्याचा एकुलता एक मुलगा होता. किशा 3 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई अल्पशा आजारानं मृत्यू पावली. किशाच्या प्रेमात भागीदारी नको म्हणून तात्यानं दुसरं लग्न केलं नाही. तोच किशाचा आई आणि बापही बनला. किशावर जीवापाड प्रेम करत असायचा. किशाने पण ती जाणीव ठेवली. किशाही आता हळूहळू मोठा होऊ लागला आणि मग हळूहळू घरातली कामंही तो करू लागला. आणि आता तर आपल्या बापावर आर्थिक भार नको म्हणून तालुक्याच्या गावी असलेल्या ठिकाणी जाऊन सायकलीवर जाऊन पेपर टाकण्याचं कामही त्याने स्वीकारलं होतं. दोघांमधलं नातं अद्वितीय असंच होतं. तात्याचं एक स्वप्न होतं किशाला मास्तर बनवण्याचं. किशाच्या जन्माच्या वेळेस किशाच्या आईनं आणि तात्यानं ठरवलं होतं आपण किशाला मास्तर बनवूया. आणि आता तर किशाच्या आईच्या मृत्यूनंतर तात्याचं ते स्वप्नच नाही तर ध्येयच बनलं होतं जणू. त्यासाठी तात्या काहीही करायला तयार होता. आणि किशाला सुद्धा ही जाणीव होती आणि म्हणून तोही मन लावून अभ्यास करायचा. त्यामुळे वर्गात नेहमी पुढचा नंबर त्याचाच असे. परिस्थिती गरिबीची होती पण त्याचा कमीपणा किशाला कधीच वाटला नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे, तात्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे हे त्याने मनाशी पक्क करून ठेवलं होतं. हे 12वीचं वर्ष. त्यामुळे तो रात्रंदिवस एक करून अभ्यास करत होता, कारण 12वीला चांगले मार्क्स मिळाले तरच DEDला नंबर लागणार होता. पण त्यासाठी त्याने कोणत्याही विकतच्या नोट्स घेतल्या नाही किंवा कोणते क्लास लावले नाही. परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं. त्यामुळे वर्गात शिकवलेलं तो मनापासून ऐकायचा. इतर अवांतर वाचन करायचा. वेळ मिळेल तेव्हा आपल्या मित्रांकडे जाऊन त्यांनी आणलेल्या विकतच्या नोट्स वाचून घेत असे. आपल्या ज्ञानात भर पाडून घेत होता. किशाच्या ज्ञानात जसजशी भर पडत गेली तसतसं त्याची समजही वाढत गेली. रात्र झाली. घडत अंधार पसरला. किशाची फी भरण्याची परवाचा शेवटचा दिवस.
पैसे जमतील की नाही ही चिंता आता तात्याला लागून राहिली. मुलानं जरा लवकर सांगायला हवं होतं, म्हणजे कुठेतरी 2 ठिकाणी शब्द टाकता आला असता. पण कुणाकडून मागणार पैसे? अगोदरच ना किती जणांची तरी देणी बाकी आहे. किशा हे सारे जाणतो, म्हणूनच त्याने कदाचित आपल्याला सांगितलं नसेल. आणि स्वतःच पैसे कमवून तो स्वतःजवळ ठेवू लागला. किती हुशार झाला, किती समजदार झाला आपला मुलगा, आपल्याला कळलं सुद्धा नाही. परमेश्वरा, माझ्या किशाला मास्तर बनवू दे, तूच त्याच्या पाठीशी राहा, अशी त्याने परमेश्वराला मनोमन प्रार्थना केली. आणि हळूहळू त्याच्या डोळ्यांवर झोपेनं झेप घेतली. किशाला मात्र झोप येईना. आपण अभ्यास तर खूप करतोय, पण आपल्याला यश मिळेल ना? आणि अपयश आले तर? नको नको, असं जर झालं तर मी तर दूरच, तात्याच स्वतःला सावरू शकणार नाही. तात्याची दिशा तर आपल्यावरच आहे. म्हणून तात्याचं स्वप्न पूर्ण करणं आपलं परम कर्तव्य आहे, असं त्याच्या मनात आलं. काय परवा फी भरली की झालं, अभ्यास तर आपल्याच हातात आहे, त्यामुळे यश देखील आपल्याच हातात आहे, असा सकारात्मक विचार किशाच्या मनात आला. आणि आनंदी मनानं तो झोपी गेला. कोंबड्यानं बांग दिली आणि तात्याला जाग आली. जवळ झोपलेल्या किशाकडे त्यानं पाहिलं. किशाचा आनंदी चेहरा पाहून त्यालाही आनंद झाला. सकाळची सारी आवरावर केली. तितक्यात किशा उठला. स्वतःची तयारी करून 3 किलोमीटर असलेल्या तालुक्याच्या गाडीत तो सायकलीवर निघून गेला पेपर वाटण्यासाठी. त्यानंतर तात्यानं घरातच असलेली बाजरीच्या कणसांची जी पोती होती, 5-6 पोती, ती बाहेर काढली. घराच्या जवळच हायवेचा रस्ता होता, त्या रस्त्यावर त्यांनी ती पोती आणून ठेवली. रस्ता झाडून साफ केला. रस्त्यावर ती कणसांची पोती उलटी केली. ते त्या ठिकाणी ओतले. मशीनवर बाजरी काढणं गरिबीमुळे तात्याला शक्य होणार नव्हतं. त्यापेक्षा गाडीच्या चाकांखाली कणसांची मळणी बिन पैशांची होते, म्हणून तात्याचा हा सगळा खटाटोप सुरू होता. तात्या आपल्या कामात गुंग झाला. गाडी कणसांवरून गेली की त्यातून दाणे बाहेर पडत. आज ते दाणे गोळा करून उडवून बाजरी तयार करणं गरजेचं होतं, कारण उद्या परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस होता. तात्याच्या कामाचा वेग वाढला. गाडी गेली की दाणे बाहेर निघत. तात्या पुन्हा गोळा करायचा. हायवेचा रस्ता, त्यामुळे गाड्यांचे ये जा सुरूच होती, भोंग्यांचा आवाज सुरूच होता. त्या आवाजाने तात्याचे कान बधीर झाले आणि किशाच्या विचारानं मन देखील सुन्न झालं. तितक्यात गावाकडून सकू मावशी येताना दिसली. तिला पाहताच तात्याच्या कपाळावर आठी पडली, कारण तिच्याकडून पण तात्याने उसणवारीने पैसे घेतलेले होते. म्हातारी जवळ आली आणि रस्त्याच्या बाजूलाच फत्कल मांडून बसली. तात्या काही विचारणार तितक्यात म्हातारीच त्याला बोलली, तात्या, सकाळ माकांच्या मळानी तयारी? हा व मावशी, काय करत? पोऱ्यांनी परीक्षांनी फी भरणी शे, त्याकरता एवढी घाई शे. अरे मग मला राहील पैसाच ना काय, त्या टाक बरं हो तू पहिले. मावशी, मला तोच विचार होता. तू असं कर ना, हाई आजी बाजरी निघी ती तूच दिले, बाजार भाव प्रमाणे पैसा लाईले. त्यामा आज मला फक्त त्यांनी परीक्षेला जितला पैसा लागतील तेवढा दीड टाक, उरेल पैसाच मागला रे न पाडिले. म्हातारीने होकार दिला. बरं हो, तू सांगस तसं ते तसं. पण भो तात्या, तुला किशा पोऱ्या भलताच गुन्हा पोरेशे, बिन मायने लेकरू पण भलतच हुशारशे भो. सकू मावशीकडून किशाबद्दलचे असे चांगले शब्द ऐकून तात्याही सुकावला. शिवाय परीक्षा फीची पैसे आजच त्याची व्यवस्था झाली म्हणून त्याला समाधानही वाटलं. मावशी निघून गेली आणि तात्या पुन्हा आपल्या कामाला लागला. बाजरी तो गोळा करत होता. बाजरी गोळा करतानाच तो किशाबद्दलची स्वप्नही गोळा करू लागला. त्याची स्वप्नांची ओंजळ भरून ओसंडून वाहू लागली. गाड्यांची ये जा सुरूच होती, भोंग्यांचे आवाज सुरूच होते. इतक्यात त्याला किशाचा आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने त्याने बघितलं.
हायवेच्या रस्त्यावरून किशा सायकलीवरून वेगानं जवळ येत होता. किशाला बघून तात्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं आणि क्षणात त्याच्या मनात विचार आला, माझा मास्तर येतोय. आणि काय झाले कुणास ठाऊक, काही कळायच्या आत भरधाव वेगानं येणारा मालवाहू ट्रक अजूनच भरधाव वेगानं निघून गेला. बाजरी लाल झाली. बाजरी लाल झाली. तात्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला. किशा वेगानं जवळ आला. तात्याचे डोळे किशाकडेच बघत होते. तात्याची बाजरी भरलेली ओंजळ आता रिक्त झाली होती स्वप्नांच्या ओंजळीसह. किशा सुन्न झाला. एकटक बघत राहिला. आजूबाजूची माणसं गोळा झालीत. समोरचं दृश्य पाहून काहींना भोवळ आली तर काहींना ओकारी आली. काही तरुण पुढे सरकले. निंबाचा पाला तोडून त्यांनी त्या प्रेतावर टाकला. पंचनामा केला गेला. पोलीस आले. पंचनामा झाला. तात्याचा देह उचलण्याचा प्रयत्न केला गेला, पण काही अवयव रस्त्यालाच चिटकून पडलेले होते. कोणीतरी सुचवल्याप्रमाणे बाजरी भरण्यासाठी आणलेल्या गोणपाटावर तात्याचा देह खरडून खरडून भरला गेला. किशा हे फक्त त्रयस्थासारखा बघत होता. त्याला रडू येईल म्हणून आजूबाजूने 2 जणांनी धरून ठेवलं होतं. त्याला धीर धरण्यास सांगत होते, पण किशा तर फक्त बघत होता. डोक्यात घन घन आवाज येतोय असं त्याला वाटत होतं. ट्रकचा कर्णकर्कश आवाज येतोय असं त्याला वाटत होतं. त्याच्या कोणत्याच प्रतिक्रिया उमटत नव्हत्या, म्हणून कुणी तोंड पिळलं तर कुणी कुचकुच करू लागलं. हळूहळू लोक पांगलीत पुढच्या तयारीला लागली. किशा अजूनही तिथेच होता. तात्याचा देह आता तिथे नव्हता. तिथे फक्त रक्ताचा सडा पडलेला होता. किशा टक लावून बघत होता. इतक्यातच 2-3 डुकरं आली आणि मुसंडी मारून लाल बाजरी खाऊ लागलेत. आतापर्यंत शांत असलेल्या किशाचा मात्र संताप झाला आणि त्याने त्या डुकरांना हकलून लावलं आणि संतापात ओरडला देखील, माय भाई म्हणे आता त्यांनी बाजरी खातच तुम्ही? अरे रक्तानं पाणी करीसन तयार करेल शेती आणि तुम्ही ओनात खावाले? हाई बाजरी इकीसन म्हणे परीक्षानी फी भरणी शे, माले मास्तर बनशे मास्तर. नाही, मी मास्तर बनसू नाही, मी मास्तर शे. तात्याना मास्तर शे, मी तात्याना मास्तर शे. किशा आता हातात लाल बाजरी घेऊन ओरडत होता, बोलत होता, स्वतःला मास्तर म्हणत होता, मध्येच हसत होता, मध्येच पळत होता. आणि किशा आता स्वतःला तात्याचा मास्तर म्हणत होता, स्वतःला मास्तर म्हणत होता. धन्यवाद. आज खैना मॅडम यांनी किशा. धन्यवाद सर. यानंतर आपल्या